अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आज 14 जानेवारीची इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज काय आहे, तर फर्स्ट न्यूज आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी सक्सेसफुली दोन सॅटेलाइट्स जे आहेत चेझर आणि टार्गेट यांना सक्सेसफुली 3 मीटरच्या रेंज मध्ये आणलेला आहे अंडर SpaceX म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट या प्रोग्रामच्या अंडर मध्ये. ओके, सो हे जे एफर्ट्स आहे इस्रोचं स्टॅबिलाइज आणि डॉक सॅटेलाइट्स, तर यामुळे एक सिग्निफिकंट माइलस्टोन मार्क करते या एफर्ट्स मुळे इस्रोच्या. आणि USA, रशिया आणि चायना या सगळ्यांच्या बरोबरीत आता कामगिरी बजावत इस्रो इंडिया जी आहे ही 4th कंट्री म्हणून फीट अचीव केलेलं आहे. ओके, सो USA, रशिया आणि चायना यानंतर आता 4th कंट्री बनलेली आहे इंडिया, जिने की फीट अचीव केलेला आहे की यांच्यासोबत बरोबरीने कामगिरी करत आहेत. नेक्स्ट आता बघूया की स्टेप्स काय आहे या डॉकिंग प्रोसेसची. तर अंडर स्पॅडेक्स मिशन इस्रोने काही फेज जे आहे अप्रोचेस जे आहे ते मल्टी लावलेले आहे, मल्टी फेज अप्रोच. तर त्यामध्ये फर्स्ट आहे स्टॅबिलायझेशन आणि प्रॉक्सिमिटी ऑपरेशन. तर चेझर आणि टार्गेट जी सॅटेलाइट आहे इनिशियली त्यांनी जवळ आणलेली आहे, क्लोज आणलेली आहे अंडर 3 मीटरच्या रेंज मध्ये. नंतर सेफ डिस्टन्स मॅन्युअर्स, तर सॅटेलाइट जे आहे त्यानंतर मूव्ह करण्यात आलेली आहे बॅक टू सेफर डिस्टन्स फॉर अनालिसिस करता. नेक्स्ट कॅलिब्रेशन आणि टेस्टिंग, तर इस्रोने एन्श्योर केलेलं आहे की जे पण सेन्सर्स आहे जे डेव्हलप करण्यात आलेले आहे या मिशन करता, तर ते फुल्ली कॅलिब्रेटेड आणि टेस्टेड आहे बिफोर जे डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे त्याच्या आधी. नंतर डॉकिंग आणि पॉवर ट्रान्सफर, तर एक वेळा जर डॉक झालं त्यानंतर जे सॅटेलाइट आहे ते ऑपरेट करेल ऍज अ सिंगल स्पेसक्राफ्ट म्हणून. ओके, विथ इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर बिटवीन देम टू कन्फर्म डॉकिंग सक्सेस. तर डॉकिंग म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे डॉक होत असते. डॉक म्हणजे अटॅच करणे. जसं तुम्ही काही स्पेसचे पिक्चर पाहिलेले असेल स्पेसवर रिलेटेड किंवा काही सिरीज पाहिलेले असेल, तर ते काय असते, एक स्पेसक्राफ्ट जो असतो एक स्टेशन असते, तर त्या स्टेशनला ते डॉक होत असते म्हणजे अटॅच होत असते. म्हणजे स्पेसक्राफ्ट मधनं त्या जे स्टेशन आहे स्पेस स्टेशन त्यामध्ये ट्रॅव्हल करता येते, तिथनं काही पण आणता येते जर आणायचं असलं तर. सो ती जी प्रोसेस असते ती असते डॉकिंग प्रोसेस. तर हे जे आहे याकरता चेझर आणि टार्गेट जी आहे ही सक्सेसफुली 3 मीटरच्या रेंज मध्ये आणलेली आहे इस्रोनी. आणि कोणत्या प्रोग्राम थ्रू आणलेली आहे, तर स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट या प्रोग्राम थ्रू, या प्रोग्रामच्या अंडर मध्ये हे दोन स्पेसक्राफ्ट जे आहे सॅटेलाइट जे आहे चेझर आणि टार्गेट हे 3 मीटरच्या रेंज मध्ये आणलेली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे श्रेयस अय्यर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर श्रेयस अय्यर कोण आहेत? श्रेयस अय्यर हे स्टार इंडियन बॅटर आहेत. ओके, ज्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे पंजाब किंगचे कॅप्टन म्हणून फॉर IPL 2025 सीझन करता. तर अय्यर हे सेकंड एक्सपेन्सिव्ह प्लेयर आहे IPL हिस्ट्री मधले, ज्यांना की पंजाब किंग्स यांनी एक्वायर केलेला आहे रेकॉर्ड 26.75 करोड मध्ये ड्युरिंग IPLचं जे ऑप्शन झालेलं आहे IPL 2025चं त्यामध्ये. ओके, सो 30 इयर्स ओल्ड यांनी रिप्लेस केलेलं आहे प्रिव्हियस लिडरशिपला, एमिंग जे की गाईड करेल पंजाब किंग्स यांना IPL टायटल करता. अय्यरची लिडरशिप आणि अचीवमेंट्स बघूया. सो पास्ट लिडरशिप जे आहे त्यांनी लीड केलेलं होतं कोलकाता नाईट रायडर्सला टू त्यांचं 3rd IPL टायटल लास्ट सीझन मध्ये. नेक्स्ट डोमेस्टिक सक्सेस काय त्यांनी कॅप्टन केलेलं आहे मुंबईला टू विक्टरीज इन रणजी ट्रॉफी मध्ये, इराणी कप आणि 2024-25 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये. सो यांनी कॅप्टनशिप केलेली आहे, लिडरशिप केलेली आहे या डोमेस्टिक सक्सेस जे आहे ज्याच्यामध्ये आहे रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये. नेक्स्ट IPLचा परफॉर्मन्स काय आहे त्यांचा. सो त्यांनी स्कोर केलेला आहे 2375 रन्स इन IPL मध्ये ओव्हरऑल. आणि ऍव्हरेज जो आहे तो आहे त्यांचा 31.67, स्ट्राईक रेट आहे 123.96 विथ 16 हाफ सेंचुरीज. नेक्स्ट आता न्यू हेड कोच जे आहे ते आहे रिकी पॉन्टिंग. यांच्या गायडन्सच्या अंडर मध्ये
अय्यर यांनी फर्स्ट कॅप्टन झालेले होते दिल्ली कॅपिटल्सचे. ओके, सो श्रेयस अय्यर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ पंजाब किंग्सचे कॅप्टन म्हणून. वळूया नेक्स्ट न्यूज कडे. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आउटगोईंग युएस प्रेसिडेंट जो बिडन यांनी अवॉर्ड केलेला आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विथ डिस्टिंक्शन. कोणाला केलेला आहे? पोप फ्रान्सिस यांना. तर पोप फ्रान्सिस यांचे जे एफर्ट्स आहे टुवर्ड्स पीस आणि ह्युमॅनिटेरियन, तर यांना रेकग्नाइज, यांचं ग्लोबल कॉन्ट्रीब्युशनला रेकग्नाइज करत त्यांनी हा अवॉर्ड केलेला आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पोप फ्रान्सिस यांना. ओके, सो नेक्स्ट आता हायलाइट्स काय आहे अवॉर्डचे हायलाइट्स आहे की प्रेसिडेंट बिडन यांनी प्रेस केलेला आहे पोप फ्रान्सिस यांना ह्युमिलिटी आणि ग्रेस करता, आणि एक्नॉलेज सुद्धा केलेलं आहे की त्यांची जे लाईफ टाईम आहे ते लाईफ टाईम सर्व्हिस प्रोव्हाइड करतील टू पुअर आणि वल्नरेबल पीपल्सला, जे की पर्टिक्युलरली कोणत्या एरियामधले? अर्जेंटिना मधले. हिस्टोरिक मुवमेंट काय आहे? जो बिडन यांच्या प्रेसिडेन्सी मध्ये फर्स्ट टाइम जे आहे हे अवॉर्ड जे आहे मेडल विथ डिस्टिंक्शन त्यांनी प्रेझेंट केलेले आहे, त्यांनी अवॉर्ड केलेले आहे. नेक्स्ट प्रिव्हियस अवॉर्ड जे आहे, सो व्हाईट हाऊसनी रिसेंटली अनाउन्स केले होते काही अवॉर्ड. जो बिडननी काही अवॉर्ड प्रेझेंट केलेले आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम टू 19 अदर इंडिव्हिज्युअल्सला फॉर व्हेरियस फील्ड्स मध्ये. ओके, सो हे काही युएस प्रेसिडेंट जो बिडन जे आहे, जे आउटगोईंग युएस प्रेसिडेंट आहे, त्यांनी अवॉर्ड केलेला आहे फॉर पीस ह्युमॅनिटेरियन यांच्या एफर्ट्सला रेकग्नाइज करून पोप फ्रान्सिस यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विथ डिस्टिंक्शननी अवॉर्ड करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे एनएलसी फॉर्म्स जॉइंट वेंचर टू डेव्हलप 1000 मेगावॅट सोलर पॉवर प्रोजेक्ट इन आसाम. तर बघूया काय आहे एनएलसी इंडिया लिमिटेड, जी की गव्हर्नमेंट ओन्ड एंटिटी आहे, तिने एंटर्ड केलेला आहे जॉइंट वेंचर मध्ये अग्रीमेंट केलेला आहे विथ आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांच्यासोबत डेव्हलप करण्याकरता 1000 मेगावॅटची सोलर पॉवर प्रोजेक्ट आसाम मध्ये. ओके, सो हा जो जॉइंट वेंचर आहे, जॉइंट वेंचरचा उद्देश आहे ऍड्रेस करणे आसामची ग्रोइंग एनर्जी डिमांड आणि प्रमोट करणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स थ्रू. ओके, की डिटेल्स काय आहे जॉइंट वेंचर्सचे? तर इक्विटी शेअर होल्डिंग जे आहे त्यामध्ये एनएलसी इंडिया रिन्युएबल लिमिटेड ही होल्ड करते 51% ची इक्विटी, आणि APDCL जी आहे म्हणजेच आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड ही शेअर करते 49% ची इक्विटी. रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, तर NIRL ही प्रोव्हाइड करेल एक्सपर्टाइज रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट करता, आणि APDCL हे रिस्पॉन्सिबल राहील फॉर लँड ॲक्विजिशन, रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आणि पॉवर इव्हॅक्युएशन इन्फ्रास्ट्रक्चर करता. सो मिळून जे आहे हे जॉइंट वेंचर ते आता स्टार्ट करणार आहेत आणि डेव्हलप करणार आहेत 1000 मेगावॅटची सोलर पॉवर प्रोजेक्ट आसाम मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे आणखी अपॉइंटमेंटची न्यूज आहे. सो देवजीत सायकिया यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे नवीन सेक्रेटरी म्हणून बीसीसीआय बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. सो याच्याकरता नवीन सेक्रेटरी म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे देवजीत सायकिया यांना. ओके, सो हे एक स्पेशल जनरल मीटिंग होती त्या जी की हेल्ड झालेली होती मुंबईमध्ये, तर त्या दरम्यान यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे. सो सायकिया यांच्या सोबतच प्रभुजीत सिंग भाटिया यांना सुद्धा इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ ट्रेजरर म्हणून. तर दोन्ही जे इलेक्ट झालेले आहे, दोघही जण ज्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे, सो ते अनअपोज इलेक्ट झालेले आहे, कारण रिस्पेक्टिव्ह नॉमिनीज कोणीच नव्हते, ते फक्त दोघच नॉमिनी होते त्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स करता, म्हणून त्यांना अनअपोज इलेक्ट करण्यात आलेला आहे. सो वॅकंट पोस्ट जे आहे जय शहा
जे की ICC चे चेअरमॅन झालेले आहे लास्ट मंथ. सो त्यांची पोझिशन ही वॅकंट होती सेक्रेटरीची, म्हणून त्यांना देवजीत यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ सेक्रेटरी म्हणून. नेक्स्ट आशिष शेलार ज्यांनी की रिझाईन केलेलं आहे ट्रेजररच्या रोलवरनं आफ्टर त्यांनी कॅबिनेट मिनिस्ट्री महाराष्ट्र मधले जे कॅबिनेट मिनिस्ट्री आहे त्याच्यामध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी रिझाईन केलेला आहे आशिष शेलारनी, म्हणून त्याच्या जागेवर आता ट्रेजरर म्हणून प्रभजीत सिंग भाटिया यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट अनकंटेस्टेड इलेक्शन. सो हे अनकंटेस्टेड इलेक्शन झालेलं आहे. त्या पोझिशन करता हे दोघच नॉमिनी होते, म्हणून अनकंटेस्टेड इलेक्शन झालेलं आहे, म्हणून पोल पण घेतलेला नाही. पोलची सुद्धा तिथे नेसेसिटी नव्हती. आणि इलेक्टोरल ऑफिसर जे की AK ज्योती आहे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की हे जे इलेक्शन आहे सेक्रेटरी आणि ट्रेजरी करता हे अनकंटेस्टेड आहे म्हणून. ओके, सो देवाजीत सायकिया यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ सेक्रेटरी म्हणून BCCIचं आणि ऍज अ ट्रेजरर म्हणून प्रभजीत सिंग भाटिया यांचं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पण अपॉइंटमेंटची न्यूज आहे. सो संगीता बवी बघूया कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि कशा करता अपॉइंट करण्यात आलेला आहे. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डिजिटल नेटिव्ह ऍट मायक्रोसॉफ्ट. ओके, तर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होत्या त्या फॉर्मर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आणि डिजिटल नेटिव्ह होत्या मायक्रोसॉफ्ट मधल्या. त्यांचं नाव आहे संगीता बवी. यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून युअर स्टोरीचं. ओके, सो त्यांच्या रोल मध्ये त्या काय करणार आहेत, त्या ओव्हरसी करणार आहेत, त्या बघणार आहेत बिझनेस ऑपरेशन्स आणि फोकस राहणार आहे त्यांचा ड्रायव्हिंग रेव्हेन्यू ग्रोथ आणि कंट्रीब्यूट सुद्धा करणार आहेत त्या जे की एक्सपान्शन करता. ओके, कंपनीचं एक्सपान्शन करता सुद्धा त्या कंट्रीब्यूट करणार आहेत. त्या डायरेक्टली रिपोर्ट करणार आहेत श्रद्धा शर्मा यांना जे की फाउंडर आणि CEO आहे युअर स्टोरीच्या. त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण आता. त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जो संगीता ह्या 25 इयर्सचा एक्सपिरियन्स घेऊन आता येणार आहेत ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून युअर स्टोरी करता. त्यांना लिडिंग ग्लोबल कंपनीज मध्ये एक्सपिरियन्स आहे, वर्क केलेला आहे त्यांनी, जसं की मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया. त्यांनी डिकेड लॉंग टेन्युअर मायक्रोसॉफ्ट मध्ये वर्क केलेला आहे, लीड केलेला आहे त्यांनी डिजिटल नेटिव्ह वर्टिकल. आणि त्यांनी सक्सेसफुल स्केल केलेला आहे इनटू ग्रोथ इंजिन फॉर एंगेजिंग टॉप डिजिटल स्केल स्टार्टअप इन इंडियामध्ये. ओके, सो संगीता बवई जे की फॉर्मर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आणि डिजिटल नेटिव्ह होत्या त्या मायक्रोसॉफ्ट मध्ये, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून युअर स्टोरीचा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, which organization successfully conducted the 3-meter range docking experiment under the SPARDEX program. तर कोणत्या कंट्रीने सक्सेसफुली कंडक्ट केलेला आहे 3-meter रेंज डॉकिंग एक्सपेरिमेंट? तर ते केलेलं आहे इस्रोने. कोणत्या ऑर्गनायझेशनने केलेलं आहे? इस्रोने केलेलं आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, who has been appointed as the captain of Punjab Kings for IPL 2025. सो IPL 2025 जे होणार आहे आता, त्यामध्ये पंजाब किंगचे कॅप्टन म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? श्रेयस अय्यर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ कॅप्टन म्हणून. नेक्स्ट, who was awarded the presidential medal for freedom with distinction by US President Joe Biden. तर कोणाला प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विथ डिस्टिंक्शन हे अवॉर्ड करण्यात आलेलं आहे बाय US प्रेसिडेंट जो बिडेन यांनी प्रेझेंट केलेला आहे. सो ते करण्यात आलेलं आहे पोप फ्रान्सिस यांना. ओके, पोप फ्रान्सिस यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे विथ प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विथ डिस्टिंक्शन. नेक्स्ट, what is the total capacity of solar power projects that NLC and APDCL are developing in Assam. तर त्याची कॅपॅसिटी किती राहणार आहे? जे पॉवर प्रोजेक्ट आहे, सोलर पॉवर प्रोजेक्ट NLC आणि APDC हे जॉईंट व्हेंचर थ्रू डेव्हलप करणार आहेत, तर ते करणार आहेत 1000 मेगावॅट आसाम मध्ये. Who has been elected as the new secretary of BCCI. तर न्यू BCCI चे नवीन सेक्रेटरी म्हणून कोण इलेक्ट झालेले आहे? ते झालेले आहे देवाजीत सायकेया. आणि न्यू ट्रेजरर म्हणून इलेक्ट झालेले आहे प्रभजीत सिंग भाटिया. Who has been appointed as the chief operating officer of युअर स्टोरी. तर युअर स्टोरीची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे संगीता बवी यांना.
सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्होकॅब्युलरीचे वर्ड्स आपले सेशन सुद्धा असतात, ते सकाळी असतात 8 वाजता. सो ते पण व्हिडिओज तुम्ही बघत चला, त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. थँक्यू.